बळीप्रतिपदा किंवा बलिप्रतिपदा हा सण विशेषतः महाराष्ट्रात दिवाळीच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. याला बळीपाचवा असेही म्हणतात. या दिवशी समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक असलेल्या महाबळी राजाचा सन्मान केला जातो. आता ह्याची बळीप्रतिपदेची कथा आहे ती आपण पाहूया. महाबळी राजा, त्याची प्रजा आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित ही कथा आहे. महाबळी राजा हा एक असुर राजा होता, पण त्याची राज्यव्यवस्था, प्रजासत्ताक आणि दानशीलता या गुणांसाठी खूप प्रसिद्ध होती. त्याची ख्याती ऐकून देवमंडळींना त्याचा अभिमान आणि भीती वाटू लागली. त्यामुळे विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि महाबळीला भेटायला गेले. वामनाने महाबळी राजाकडे 3 पावलात जमीन मागितली. महाबळीने त्याला दान देण्याचे मान्य केले. तेव्हा वामनाने आपल्या 2 पावलात संपूर्ण पृथ्वी आणि आकाश व्यापले. 3ऱ्या पावलासाठी महाबळीने स्वतःचा मस्तक पुढे केले. विष्णूंनी त्याचे मस्तक पायाखाली ठेवल्याने महाबळी पाताळात गेला. मात्र त्याच्या भक्तिपूर्ण इच्छेमुळे विष्णूंनी त्याला वर्षातून एकदा आपल्या राज्याला भेट देण्याची परवानगी दिली. अशी श्रद्धा आहे की या दिवशी महाबळी आपल्या प्रजेची भेट घेतो, म्हणून त्याच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी बळीप्रतिपदा साजरी केली जाते. या सणाचे महत्त्व आणि परंपरा सामाजिक सण आहे. या दिवशी कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन बळीराजाची पूजा करतात. वाणवळा, सुहासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना वाणवळा दिला जातो. आता संपत्ती आणि समृद्धी. बळीराजाच्या आगमनाच्या निमित्ताने संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून या दिवशी लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी घराघरात लोक बळीराजाच्या स्वागतासाठी आनंदोत्सव साजरा करतात. बळीप्रतिपदा विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या भागात लोकप्रिय आहे. हा सण दिवाळीच्या 5व्या दिवशी येतो, जो नवी सुरुवात, कुटुंबातील एकता आणि संपत्तीची देवाणघेवाण यांचे प्रतीक मानला जातो. बळीराजाच्या कथेमुळे या सणाला भक्तिभावाने आणि समृद्धीच्या कामनेने साजरे केले जाते. अधिक पारंपरिक रीतिरिवाज, रांगोळी आणि सजावट. बळीप्रतिपदेला घरे स्वच्छ केली जातात आणि रंगीबिरंगी रांगोळ्यांनी सजवली जातात. या सजावटीचे उद्दिष्ट बळीराजाचे स्वागत करणे आहे. कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करणे. या दिवशी कुटुंबातील सदस्य बळीराजाला श्रद्धांजली अर्पण करतात. बळीराजाने आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी केलेले कार्य आणि त्याग याचा आदर व्यक्त करण्यासाठी एकत्र येतात. औक्षण. नवविवाहित जोडप्यांना औक्षण करणे हा एक महत्त्वाचा विधी असतो. या दिवशी पत्नी पतीला औक्षण करते आणि त्याला ओवाळते, जे त्याच्या आयुष्यात समृद्धी येण्याचे प्रतीक असते. गोडधोड जेवण. दिवाळीतील इतर सणांप्रमाणेच बळीप्रतिपदेलाही विविध प्रकारचे गोडधोड पदार्थांची मेजवानी असते. पुरणपोळी, लाडू, चिवडा यांसारखे पदार्थ बनवले जातात. आध्यात्मिक अर्थ. बळीप्रतिपदा हा सण अहंकार त्यागून कृतज्ञता, निष्ठा आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. महाबळीने आपला सर्वस्व त्याग केला, त्यामुळे तो भक्तीचा आदर्श बनला. बळीप्रतिपदा आपल्याला शहाणपण, नम्रता आणि परोपकाराची शिकवण देतो. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भिन्न उत्सव
कर्नाटकात बळीप्रतिपदा हा बालपद्यमी म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी शेतकऱ्यांमध्ये निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर केरळमध्ये ओणम या सणाचाही संबंध बळीराजाशी आहे. ओणमचा दिवस बळीराजाच्या आगमनानंतरचा उत्सव मानला जातो. पण केरळमध्ये हा सण थोडा वेगळाच असतो. आधुनिक काळातील महत्त्व. आता आधुनिक काळात बळीप्रतिपदेला काय महत्त्व आहे तर पारंपरिकतेसोबत कौटुंबिक ऐक्य आणि आनंदाचा सण मानला जातो. या दिवशी बळीराजाच्या जीवनमूल्यांप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन प्रेम, सामंजस्य आणि सहयोगाच्या भावना अनुभवाव्यात अशी शिकवण दिली जाते. दिवाळी पाडव्याची माहिती. आणि दिवाळी पाडवा ज्याला प्रतिपदा असेही म्हणतात, असा हा दिवाळी सणातील एक दिवस मुख्यतः वर्ष प्रतिपदा किंवा बळीप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र आणि इतर काही भागात वसुबारस किंवा गोवर्धन पूजा नावाने देखील हे ओळखले जातात. अनेक ठिकाणी नवविवाहित जोडप्यांसाठी खास उत्सव साजरे केले जातात. तसेच पती-पत्नीच्या नात्यातील प्रेमाचा सन्मान केला जातो. पाडवा हा 5वा दिवस आहे. नवे वर्ष, नवी सुरुवात, आनंद आणि सौख्याचे प्रतीक मानणारा हा दिवस खास करून महाराष्ट्रात व्यापारी आणि व्यावसायिक लोक या दिवशी आपले नवे आर्थिक वर्ष सुरू करतात. या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यानंतर लक्ष्मीची कृपा मिळावी आणि येत्या वर्षात भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली जाते. पाडव्याशी संबंधित परंपरा. पत्नीचा पतीसाठी ओवाळणी विधी. पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुषी, सौख्य आणि यशस्वी जीवनाची कामना करते. त्या वस्तू देऊन एकमेकांप्रती आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. शेतीचे पूजन. काही ठिकाणी शेतीच्या साधनांचे पूजन केले जाते आणि यामध्ये विशेषतः बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते, ज्यामुळे त्यांच्या महत्त्वाचे स्मरण होते. व्यावसायिक गणेश लक्ष्मी पूजन. व्यापारिक वर्गात नवीन हिशोबाची सुरुवात केली जाते आणि देवांचा आशीर्वाद घेण्यासाठी गणेश लक्ष्मीचे पूजन केले जाते. या नव्या सुरुवातीचे नाव वर्ष प्रतिपदा असेही घेतले जाते. घरातील वयोवृद्ध सदस्यांचे आशीर्वाद. या दिवशी कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांचे आशीर्वाद घेतले जातात. यामुळे घरातील एकोप्याचे वातावरण निर्माण होते आणि एकमेकांप्रती आदर वृद्धिंगत होतो. या दिवसाचे भावनिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. दिवाळी पाडवा हा दिवाळी सणातील अत्यंत आनंदाचा दिवस असतो, कारण त्यात कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात. या दिवशी परंपरा मुख्यतः प्रेम, आदर आणि एकमेकांप्रती असलेली निष्ठा व्यक्त करतात. तर मित्रांनो, दिवाळी पाडवा, बळीप्रतिपदा याबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.